वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आता आपण शिकणार आहोत पॅरामीटर्स ऑफ रोटेशनल और सर्क्युलर मोशन. सो प्रत्येक पॅरामीटरसाठी आपण एक व्हिडिओ तयार करतोय. सो आजचा जो टॉप कन्सेप्ट आहे पॅरामीटरचा तो आहे पोझिशन ऑफ ए पार्टिकल इन सर्क्युलर और रोटेशनल मोशन. सी मित्रांनो, जस्ट लाईक इन लिनियर मोशन अँड इन एनी अदर मोशन, इथे देखील आपण मोशनचा स्टडी विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग करत असतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का मोशन इज नथिंग बट मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, वेदर इट इज मूविंग इन अ स्ट्रेट लाइन, वेदर इट इज मूविंग इन अ प्रोजेक्टाइल मॅनर, और वेदर इट इज rotating, or whether it is moving in a circular orbit, right? So in all the cases it moves with respect to surrounding. So what we do to describe the motion, to learn the motion, we choose certain point as a reference point and certain surrounding as a reference system, right? So in this case also we are going to select the reference point, and that reference point is always, if the particle is performing circular motion, then the reference point is center of circle, right? मग आपण विथ रिस्पेक्ट टू सेंटर पार्टिकलला ट्रेस करत असतो अलॉंग दी सर्क्युलर पाथ इन विच इट इज मुव्हिंग. आणि इन केस ऑफ रोटेशनल मोशन, डिफरंट पार्टिकल्स आपण विथ रिस्पेक्ट टू द सेंटर पॉइंट विच लाईज ऑन दी ऍक्सिस ऑफ रोटेशन ते आपण गृहीत धरत असतो. सो टू अनालाइज द पॅरामीटर, मी इथे एक सर्कल ड्रॉ केलंय का जणू काय हा पार्टिकल ए या सर्कलच्या अलॉंग सर्क्युलर मोशन करतो असं इमॅजिन करा, राईट? नाउ वी आर इंटरेस्टेड टू नो अबाउट द पोझिशन ऑफ पार्टिकल. सी मित्रांनो, मी तुम्हाला पोझिशनची डेफिनेशन सांगितली का पोझिशन इज that point where the object is present physically at given instant of time. मग तो पॉइंट कुठं असतो? आपण सिलेक्ट केलेल्या सिस्टीम मध्ये. मग आपण जर इथे एक कोऑर्डिनेट सिस्टीम सिलेक्ट केली तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ह्या सर्कलवरील जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर तो ऑब्जेक्ट एक्झिस्ट होणार. आता इथे एक खासियत आहे का रेफरन्स पॉइंटवरून इक्विडिस्टंट त्या सर्क्युलर पाथवर तो पार्टिकल आपल्याला सापडणार आहे, राईट? कारण आपण रेफरन्स पॉइंट काय फिक्स केला या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये? ओरिजिन. मग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्या सर्क्युलर पाथवरती, सर्कम्फरन्स वरती कुठेही तो पॉइंट असू शकतो. म्हणजे ऍट एनी टाइम वेन विल डिस्क्राईब द पोझिशन ऑफ पार्टिकल फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, तर त्याचा डिस्टन्स किती असेल फ्रॉम द सेंटर? इट विल बी ऑलवेज रेडियस, राईट? मग आता इथे देखील आपण पोझिशन वेक्टरची संकल्पना तयार केली. सी वी कॅन डिस्क्राईब द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल बाय कार्टेशियन सिस्टम एज वेल एज बाय पोलर सिस्टम अँड बाय युझिंग व्हेक्टर सिस्टम ऑल्सो. So generally we adopt vector system in such a case. मग आपण त्या पार्टिकलची पोझिशन फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल ऑन दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ही एका व्हेक्टरने दाखवतो, ज्या व्हेक्टरची दिशा ओरिजिन कडून त्या पार्टिकलकडे असते आणि तो तुमचा असतो पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे? आपण त्याला कधी कधी रेडियस वेक्टर देखील म्हणतो बिकॉज इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू आर. आता हा पोझिशन जसा जसा पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स पुढे पुढे मूव्ह होईल, लाईक तो इथे बी पोझिशनला आला, त्यानंतर इथे सी पोझिशनला आला, नंतर डी पोझिशनला आला, तर यू कॅन सी द मॅग्निट्यूड दॅट लेंथ ऑफ पोझिशन वेक्टर इज फिक्स बट इट्स डायरेक्शन इज चेंजिंग कंटिन्युअसली, राईट? मग आपल्याला या ठिकाणी आपण ए टू बी ज्यावेळेस मूव्ह झालाय त्यावेळेस तो इथे अँगल तयार करतोय, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तिथे दिसणार आहे, जे आपला पुढचा पॅरामीटर आहे. आणि तसंच जर आपण ही लाईन जोडली तर हे त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट होते, राईट? म्हणजे मोशन अनालिसिस करायला आपल्याला या प्रकारे तिथं स्कोप तयार होतो. सो एनिवे, इन केस ऑफ सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन, द पोझिशन ऑफ पार्टिकल इज नथिंग बट द पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स, राईट? द पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स इन द गिवन सिस्टम at which the particle exists physically at that given time, and it is always described with the help of position vector of that point with respect to center of the circle. ठीक आहे? सो हा झाला आजचा मोशन पॅरामीटर. नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघू पुढचा मोशन पॅरामीटर, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट? थँक्यू.